जळगाव जामोदमधल्या एका चौकामध्ये महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे। एका माथेफिरूने ही विटंबना केल्याची दृश्य सीसीटीव्ही मध्ये देखील कैद झाली। या घटनेच्या निषेधार्थ जामोद शहरामध्ये कडकडीत असा बंद पाळण्यात आलाय। यावेळेला संतापलेल्या स्थानिकांनी रस्त्यावरती उतरून जोरदार घोषणाबाजी केली। सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। या आरोपीला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी इथल्या संतापलेल्या आंदोलकांनी इथल्या नागरिकांनी केली। सोबतच शहरामध्ये कडकडीत बंद आता या सगळ्यांनी पाळलाय। शहरामध्ये काहीशी तणावपूर्ण अशी शांतता आहे, त्यामुळे चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। जेवढे भी या ठिकाणी आंबेडकरी अनुयायी महाराष्ट्र राज्य माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आम्ही आपणास मागणी करत आहे की ज्या ठिकाणी संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे त्या ठिकाणी जवळच पोलीस स्टेशन आहे, तरी देखील संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना झालेली आहे। ज्या कोणी समाजकंटकाने हे कृत्य केलेले आहे त्या समाजकंटकावर UAPA अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी। यानंतर बातमी आहे धाराशिव जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्षपदावरून सुरू असलेल्या रस्सीखेचाच्या संदर्भातली।